नमस्कार, आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह 24। सत्य, निर्भीड आणि वेगवान बातम्यांचा आवाज। सबस्क्राइब करायला विसरू नका। नीट यूजी पेपर लीक प्रकरणी बहुजन समाज पार्टीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी। निष्पक्ष चौकशीसाठी बीएसपी आक्रमक। आज दिनांक 18 मे 2026 सोमवार रोजी बहुजन समाज पार्टी बीएसपी महाराष्ट्राच्या वतीने जिल्हाध्यक्ष सुनील अहोळ यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालय अहिल्यानगर येथे नीट यूजी परीक्षा पेपर लीक आणि भ्रष्टाचार प्रकरणी निष्पक्ष चौकशी करून विद्यार्थ्यांना न्याय मिळावा या मागणीसाठी निवेदन सादर करण्यात आले। निवेदनात पुढे नमूद करण्यात आले की या घोटाळ्याचे धागेदोरे महाराष्ट्रातील नाशिकसह इतर भागांशी जोडले जात असून पेपर माफिया आणि काही सफेदपोश व्यक्तींचे मोठे रॅकेट कार्यरत असल्याचा संशय व्यक्त होत आहे। राज्यातील सुरक्षा आणि गुप्तचर यंत्रणेचेही मोठे अपयश असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला। तसेच परीक्षा रद्द करणे म्हणजेच मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार झाल्याची कबुली असल्याचे सांगत मुख्य सूत्रधारांना वाचवून केवळ छोट्या आरोपींवर कारवाई करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप बहुजन समाज पार्टीने केला आहे। या संपूर्ण प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली वेळबद्ध आणि निष्पक्ष उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, दोषींना कठोर शिक्षा देण्यात यावी, तसेच भविष्यातील री-एक्झाम प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक आणि सुरक्षित करण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली। याशिवाय परीक्षा रद्द झाल्यामुळे विद्यार्थ्यांवर आलेला आर्थिक भार लक्षात घेऊन आगामी परीक्षेसाठी विद्यार्थ्यांचा प्रवास व इतर लॉजिस्टिक खर्च शासनाने उचलावा, तसेच नॅशनल टेस्टिंग एजन्सी NTA च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवरही जबाबदारी निश्चित करून कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली। यावेळी सुनील ओहळ म्हणाले की देशातील लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणारे हे अत्यंत गंभीर आणि संतापजनक प्रकरण आहे। गरीब, शेतकरी, कष्टकरी आणि मध्यमवर्गीय कुटुंबातील विद्यार्थी रात्रंदिवस मेहनत करून नीट सारख्या परीक्षेची तयारी करतात, मात्र पेपर लीक आणि भ्रष्टाचारामुळे प्रामाणिक विद्यार्थ्यांवर अन्याय झाला आहे। केंद्र सरकार आणि NTA यांनी या प्रकरणात आपली जबाबदारी स्वीकारून दोषींवर कठोर कारवाई करावी। विद्यार्थ्यांना न्याय मिळाला नाही तर बहुजन समाज पार्टी राज्यभर तीव्र आंदोलन छेडेल। पुढे शहानवाज शेख म्हणाले की नीट परीक्षा घोटाळ्यामुळे विद्यार्थ्यांचा शिक्षण व्यवस्थेवरील विश्वास डळमळीत झाला आहे। लाखो विद्यार्थी आणि पालक मानसिक तणावाखाली आहेत। शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात भ्रष्टाचार करणाऱ्यांना कोणतीही माफी देता कामा नये। या संपूर्ण प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली निष्पक्ष चौकशी करून मुख्य सूत्रधारांवर कठोर कारवाई करण्यात यावी। विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी बहुजन समाज पार्टी कायम त्यांच्या पाठीशी उभी राहील। या प्रसंगी राजू शिंदे मेजर, फिरोज शेख, निलेश घोडके, बाळकृष्ण काकडे, दत्तात्रय सोनवणे, त्रिंबक साळवे, राम ससाने, राहुल पटेकर, संतोष मोरे, अजय केंदळे, गणेश बागल, श्याम आवटी, संतोष मोरे, सुरेश गायकवाड, रमेश साळवे, उस्मान शेख, राहुल हिरबगार, मच्छिंद्र बर्डे, अनिल लष्करी आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज बहुजन समाज पार्टी महाराष्ट्र राज्याच्या वतीनं सर्व जिल्ह्याच्या ठिकाणी प्रदेशाध्यक्ष आदरणीय ॲडव्होकेट सुनीलजी डोंगरे साहेब, प्रदेश प्रभारी आदरणीय रामचंद्र जाधव साहेब, प्रदेश महासचिव आदरणीय किरणजी आल्हाट साहेब आणि पुणे खान्देश झोन प्रभारी आदरणीय राज चव्हाण साहेब यांच्या आदेशान्वये यांच्या नेतृत्वामध्ये पेपर नीट जी लीक जो घोटाळा झाला नीटच्या पेपर फुटी प्रकरणी, तर या वरिष्ठांच्या आदेशान्वये बहुजन समाज पार्टी अहिल्यानगरच्या वतीनं आम्ही या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे का देशभरामध्ये जवळजवळ 23 लाख विद्यार्थी ही परीक्षा देणार होते। ह्या विद्यार्थ्यांचं पेपर फुटीमुळे भविष्य अंधकारमय झालं। जेवढे विद्यार्थी 23 लाख विद्यार्थी तेवढेच 23 लाख कुटुंब अक्षरशः मानसिक त्रासामध्ये आले, मानसिक टेन्शन मध्ये आले आणि ह्यांचं विद्यार्थ्यांचं जीवन उद्ध्वस्त होतंय का काय या उद्वेगानं ते परेशान आहेत। आणि ह्या संबंधामध्ये सरकारला याची जाणीव करून देण्यासाठी आज वरिष्ठांच्या आदेशाने आम्ही
अहिल्यानगर या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून महामहिम राष्ट्रपती आणि PM प्रधानमंत्री यांना हे निवेदन आम्ही पाठवत आहोत। तेव्हा हे जे काही विद्यार्थी आहेत या पेपर फुटीमुळे यांच्यावरची जो अन्याय झाला तो तात्काळ दूर झाला पाहिजे, कारण पुन्हा जी काही एक्झाम होईल, री एक्झाम होईल, त्यामध्ये अशा प्रकारची घटना घडता नाही। सुरक्षित आणि या सर्व विद्यार्थ्यांचं भविष्य टांगणीला न लावता सरकारने याकडे लक्ष देऊन, शिवाय जी काही संस्था आहे NTA या संस्थेचे जे वरिष्ठ आहेत त्यांच्यावरती कारवाई व्हायलाच पाहिजे। शिवाय ह्याच्या त्या मुळाशी जे लोक आहेत पेपरफुटी प्रकरणी ते जे काही पांढरपेशी असतील त्या मुळाशी जाऊन त्या उच्च जे काही पदस्थ लोक असतील या संबंधामध्ये त्या प्रत्येकावरती कारवाई व्हायला पाहिजे, अशी बहुजन समाज पार्टीच्या वतीनं आम्ही या ठिकाणी मागणी केलेली आहे। आणि आणखीन बहुजन समाज पार्टीच्या वतीनं हे काही छात्र आहेत यांचं जे काही आर्थिक नुकसान झालेलं आहे ते देखील सरकारने त्याची काळजी घेतली पाहिजे आणि पुढील परीक्षेच्या टायमाला त्यांना ते मिळालं पाहिजे। शिवाय आम्ही या ठिकाणी याचा निषेध करतो आणि या सरकारने, हे सरकारच याला जबाबदार आहे, याला हे प्रशासकीय अधिकारी पण जबाबदार आहेत। आणि आम्ही चेतावणी देतो वरिष्ठांच्या आदेशान्वये का जर या विद्यार्थ्यांना न्याय मिळाला नाही तर निश्चितपणाने आम्ही वरिष्ठांच्या आदेशान्वये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठे मोठे आंदोलन उभे करू। आज या ठिकाणी बहुजन समाज पार्टीच्या वतीनं वरिष्ठांच्या आदेशान्वये या ठिकाणी नीट परीक्षामध्ये जो मोठा घोटाळा झालेला आहे, जो मोठा भ्रष्टाचार झालेला आहे, या भ्रष्टाचाराची जाणीव या लोकांना करून देण्यासाठी आम्ही बहुजन समाज पार्टीच्या वतीनं अहमदनगर अहिल्यानगर जिल्हा अहिल्यानगरच्या वतीनं या ठिकाणी कलेक्टर साहेबांना एक निवेदन देण्यात आले आहे आणि हे निवेदन राष्ट्रपती आणि PM साहेब यांना देण्यात आलेलं आहे की ज्या नीट परीक्षेमध्ये या गोरगरीब लोकांच्या मुलांचं, गरीब मुलांचं जे आर्थिक नुकसान झालेलं आहे हे आर्थिक नुकसान कधीही भरून निघणार नाही। आणि हे आर्थिक नुकसान आणि ही जी नीटच्या परीक्षेची मुख्य सूत्रधार जे आहेत ते शासनाची लोक आणि प्रशासनाची लोक असून नेहमीच ही ह्यांची मानसिकता गोरगरिबांच्या विरोधातली मानसिकता असून गोरगरिबांची मुलं शिकली नाही पाहिजेत, गोरगरिबांची मुलं अशी देशोधडीला लागली पाहिजेत, असं या लोकांची मानसिकता आहे। आणि म्हणून हे जर खरं सूत्रधार या नाशिक मधून आहे आणि या नाशिक मधून जे काही शिक्षण मंत्री असतील, जे काही भ्रष्टाचार करणारी लोक असतील, ही भ्रष्टाचार करणारी लोक मेन सूत्रधार असून ज्यावेळी त्यांना पकडण्यात येतं किंवा त्यांना काहीतरी पक्षाच्या वतीने किंवा दबाव टाकून त्यांच्यावर जो दबाव टाकला झाल्यानंतर त्यांना पकडलं जातं त्यावेळेस ती तळागाळातील किंवा छोटे छोटे पदाधिकारी किंवा शासकीय अधिकारी यांना दिलं जातं, पण मोठे लोक हे तसेच सोडले जातात। आणि म्हणून खरं कारण बहुजन समाज पार्टीच्या वतीनं जे काय आम्ही आंदोलन करतोय हे आंदोलन मोठ्या लोकांना ज्यांनी खरा भ्रष्टाचार केला त्याला सोडलं जाणार नाही। आणि या मुलांचं जे काही नुकसान झाले, आर्थिक नुकसान झाले, हे आर्थिक नुकसान भरून काढण्यासाठी पुन्हाची परीक्षा घेतली जाणार आहे। ह्या पुन्हा परीक्षेच्या जे मुलं जाणार आहेत त्यांचा खर्च, ST चा खर्च, गाड्यांचा खर्च हा शासनाच्या पदर भरला पाहिजे आणि शासनाने त्यांची दखल घेतली पाहिजे, त्यांची भरपाई केली पाहिजे। आणि जर अशा प्रकारचं जर त्या शासनानं आणि प्रशासनानं जर सरकारनं केलं नाही तर बहुजन समाज पार्टी ही पूर्ण देशभर मोठ्या प्रमाणात आंदोलन करीन आणि शासनाला आणि प्रशासनाला त्याचप्रमाणे सरकारला खाली खिचून आम्ही मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरून आंदोलन करणार आहोत। एवढेच बोलून मी 2 शब्द संपवतो। जय भीम। समाज पार्टी अहिल्यानगर जिल्ह्याच्या वतीनं नीट पेपर फुटल्यामुळे गोरगरीब विद्यार्थ्यांचे खूप नुकसान झाले आणि त्यांचं खास डॉक्टर होण्यासाठी जे स्वप्न होतं त्यांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि ते नुकसान भरण्यासाठी सरकारने त्यांना मदत करायला पाहिजे आणि पुन्हा जी परीक्षा होईल ती पारदर्शक व्हायला पाहिजे आणि त्यांनी जो अभ्यास केला होता आतापर्यंत त्या अभ्यासाचं त्यांना फळ भेटायला पाहिजे आणि पुन्हा ही परीक्षा असा पेपर फुटायला नाही पाहिजे अशी बहुजन समाज पार्टीच्या वतीनं
जय भीम, जय भारत, जय संविधान। मैं शेख शाहनवाज, बहुजन समाज पार्टी का जिला उपाध्यक्ष। ये जो पेपर जो फूटी हुई नीट पेपर, वो इसके ताल्लुक से हम लोग यहाँ जिला अधिकारी कार्यालय में आए, कलेक्टर साहब से हमने मुलाकात करे और कलेक्टर साहब को हमने निवेदन दिए। ये जो पेपर फूटी हुई, ये पंत प्रधान और राष्ट्रपति इन तक जो है ये हमारा संदेश पहुंचे और ये जिसने भी घोटाला करे, जो लोगों ने घोटाला करे ये पेपर फूटी के अंदर, उनके ऊपर कड़क से कड़क कार्रवाई हो और उनको जो है तो कड़क से कड़क शिक्षा हो और आइंदा ऐसी हरकत कोई ना करे, इसके ताल्लुक से वो फिक्रमंद हो जाए। नहीं तो फिर हम बहुजन समाज पार्टी की तरफ से एक बड़ा आंदोलन करेंगे, पूरे देश भर के अंदर जो है इसका आंदोलन करेंगे।